जेव्हा गरज बदलते तेव्हा लोकांची बोलण्याची पद्धत बदलते. हवेमध्ये ऐकलेल्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण कानाने कच्चे असलेले लोक चांगले मित्र गमावून बसतात. स्वतःच्या चांगलेपणावर इतका भरोसा नक्की ठेवा, जो तुम्हाला गमावेल तो रडेल. आयुष्यामध्ये काही मित्र असे बनवा जे तुमच्या मनातील गोष्टी समजून घेऊ शकतील. घामाच्या शाईने जे लिहितात आपल्या ध्येयांना, त्यांच्या सफलतेची पानं कधीही कोरी राहत नाहीत. दगडांमध्ये जर देव मिळतो, पण आजकाल माणसांमध्ये माणूस मिळत नाही. ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याची हिंमत असते त्यांच्या मागे एक दिवस घोळका असतो. रोज व्यायाम करत जा, कारण लोक साथ देवो किंवा न देवो, पण शरीर आयुष्यभर साथ देते. ताकदवान व्यक्तीची साथ देणं हिंमत नाही, तर कमजोर लोकांची साथ देणं माणुसकी आहे. विष तर कारण नसताना बदनाम आहे. एकदा नजर फिरवून तर पहा, साखरेने मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी रागवणारं विचारणारं मिळालं तर त्याचे आभार माना, कारण बागेमध्ये जेव्हा माळी नसतो तेव्हा ते उजडतात. तुम्ही फक्त कोणाचेही एवढेच बना जेवढा समोरचा तुमचा आहे. आजकाल तर विषामध्ये सुद्धा इतके विष नसते जितके काही लोक दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये ठेवतात. बोलण्यापूर्वी नक्की विचार करा की तुमचे शब्द समोरच्याचा आनंद संपत तर नाही ना. वाळवंट सुद्धा हिरवगार होतं जेव्हा आपले लोक आपल्या बरोबर उभे असतात. जिथे भावनांची कदर असते तिथे मन आपोआप झुकते. न कोणाच्या जाण्याचे दुःख होईल, न कोणाच्या येण्यामुळे आनंद होईल. जे नातं दुःखामध्ये तुमच्या बरोबर नव्हतं ते आयुष्यामध्ये सुद्धा साथ असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही. कोणत्या मातीचे बनलेले होते ते लोक जे आपल्या लोकांच्या पत्राची वाट पाहत असत. आजकाल थोडे दिवस बोलले नाही तर लोक नातंच बदलतात. गरज, प्रसिद्धी, विश्वास आणि नाते सगळे एका कागदाचे गुलाम आहेत. आपण त्याला पैसे म्हणतो. माझी सवय जगापेक्षा वेगळी आहे. भलेही नाते कमी बनवतो पण सर्वोत्तम बनवतो. आयुष्यामध्ये एवढा तर धडा मिळाला आहे की काळजीमध्ये राहतात तर स्वतः जळतात आणि बिंदास राहतात तर जग जळेल. बेईमानी करून कमावलेले धन बराच वेळा आजारामध्ये संपते. प्रेम बालपणी फुकट मिळते, तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते. अंदाज वेगळा आहे माझा विचार करण्याचा, प्रत्येकाला छंद आहे ध्येय पूर्ण करण्याचा आणि मला बरोबर रस्त्याचा. जेव्हा गरज बदलते तेव्हा लोकांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. कोणावर प्रेम तेव्हाच करा जेव्हा मन वाचते, नाहीतर प्रत्येक चेहऱ्याच्या स्वभावात इमानदारी नसते. नशिबामुळे जे मिळते त्याला 7 पिढ्या उपभोगतात आणि हिसकावून जे घेतलं जातं त्याला 7 पिढ्या भोगतात. जे पाहिजे ते मिळवणं म्हणजे सफलता असते, पण जे मिळालं आहे ते आवडून घेणे म्हणजे प्रसन्नता असते. आयुष्यभर जर खुश राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्या बरोबर असेल किंवा नसेल, पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे दुःख नसेल. हसून फोटो आणि रडून झोप खूप चांगली येते. जर स्वार्थी लोकांना गमावणं एक हार आहे तर ती मला मंजूर आहे. चेहरा तर स्वच्छ करा, आरशाला नाव ठेवणाऱ्यांनी. प्रत्येक वेळी समोरचा वाईट नसतो. नात्यांची काळजी करणं सोडून द्या. ज्याला जितकी साथ द्यायची आहे तो तितकंच नातं निभावतो. सल्ला देऊ नका मला, माझी वेळ खराब आहे, डोकं नाही. माणूस विचार करतो की देव आहे की नाही, पण हा विचार कधीही करत नाही की तो माणूस आहे की नाही. किती सुंदर वाटते हे जग जेव्हा कोणी आपला म्हणतो तुझी खूप आठवण येते. जेव्हा तुमची वेळ चांगली होती तेव्हा लोकांना तुमच्या चुकासुद्धा चेष्टा वाटत होत्या, पण जेव्हा तुमची वाईट वेळ आली तेव्हा लोकांना तुमचे श्रेष्ठ कामसुद्धा चूक वाटते. धोक्यांना घाबरू नका, धोका माणसाला आतून मजबूत बनवतो. जो सुद्धा आहे तो एक नवीन दुःख देऊन जातो. मानलं की मजबूत आहे मी, पण दगड तर नाही ना. अशा माणसांबरोबर कधी खोटं बोलू नका ज्याला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास असतो.
खूप अवघड आहे अशा माणसाला पाडणं, ज्याला चालणं ठोकरांनी शिकवलेलं आहे. आजकाल सगळेच म्हणतात वेळ मिळत नाही, समजत नाही वेळ बिझी आहे की माणूस. सफलतेची लढाई एकट्यानेच लढावी लागते. लोक येतात पण जिंकल्यानंतर. स्वतःच्या हिमतीवर चमकायला शिका. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका. तुमची कदर समोरच्याला तेव्हाच कळेल जेव्हा स्वार्थी नातं आणि नात्यांमधील स्वार्थ लक्षात येईल. आपण जितकी एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी करतो, बऱ्याच वेळा तेच लोक आपल्याला जास्त दुःख देतात. काही लोक पासवर्ड सुद्धा लक्षात ठेवत नाही. तुम्ही तर खूप लांबची गोष्ट आहे. आयुष्यामध्ये जर काही वाईट दिवस पाहावे लागले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते दिवस वाईट आहेत, तुमचं आयुष्य नाही. हसत राहिले तर जग तुमच्या बरोबर आहे. अश्रूंना तर डोळ्यामध्ये सुद्धा जागा मिळत नाही. जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील, कारण सगळ्या लोकांना खरं आवडत नाही. कदर आहे म्हणून हक्काने सांगतो, नाहीतर आपल्या लोकांच्या चुका परक्यांना नसतात सांगायच्या. हे आयुष्य सुद्धा किती विचित्र झालं आहे. आजकाल खुश दिसणं खुश राहण्यापेक्षा जास्त गरजेचं झालं आहे. आयुष्यामध्ये काही असे दुःख आहे ते जगू देत नाही आणि काही असे कर्तव्य आहे जे मरू देत नाही. जे लोक मनामध्ये असतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जे लोक मनातून उतरतात त्यांच्यापासून सांभाळून राहा. कधीही माणसाला दगड समजून ठोकर मारू नका, तर त्याला घासून पहा, बहुतेक तो हिरा असेल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.